किन्वट में नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला को आरक्षित होने की वजह से पूरे किन्वट शहर के बड़े बड़े नेता मंडली, सामाजिक कार्यकर्ता अध्यक्ष पद की उम्मीदवारी के दावे करते नजर आ रहे हैं। आज किन्वट के एक ऐसे ही सामाजिक कार्यकर्ता दीपक महाराज ओमकार ने भी अपनी धर्मपत्नी को लेकर नगराध्यक्ष पद के दावेदारी करते हुए कहा है कि आने वाले नगरपालिका चुनाव में वो अपनी धर्मपत्नी को नगराध्यक्ष पद के चुनावी मैदान में उतारेंगे। देखते हैं ओमकार दाम्पत्य ने चुनाव लड़ने के बारे में क्या कहा। अखिल विश्वाला शांतीचा, ममतेचा, करुणेचा मार्ग देणारे महाकरुण तथागत बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, महात्मा ज्योतिबा फुले, जग म्हणते बाप, देश म्हणते बाप, मीही म्हणतो बाप, अशी दर्जाची कैवारी प्रज्ञा सूर्य परमपूज्य डॉक्टर आंबेडकर या सर्व नेत्यांना मी अभिवादन करतो। आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये किनवट तालुक्याचा विकास करण्याकरता, किनवट तालुक्यामध्ये जिथं रस्ते, जिथं सर्व गोष्टीचं आतापर्यंत अवलंबन केले गेलेलं आहे ते पूर्णपणे झालेलं नाही। ज्या लोकांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही असं करू तसं करू, पण त्याने काही केलेलं नाही। या कामाकरता, या जिद्दीने मी माझ्या पत्नीला सौभाग्यवती गंगासागर दीपक ओंकार याला मी नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी तिला मी उभं करत आहे। तरी सर्व किनवटच्या जनतेस मी विनंती करत आहे की आजपर्यंत तुम्ही सर्व दिग्गज लोकांना निवडून दिलं, पण मी कोण्या पक्षाकडून फॉर्म भरत नाही आहे। मी अपक्ष माझ्या पत्नीचा फॉर्म भरत आहे। तरी सर्व जनतेला मी एवढीच अपील करेन की तुमच्या खांद्याला खांद्या लावून चढणारा, गोरगरिबाच्या मदतीला धावून येणारा, हमेशा तुमच्या सोबतीत राहणारा आणि सगळ्या बहुजनाला सोबत घेऊन चालणारा आणि तुमचे हितगुज जाणून घेणारा, सर्वांचे घर काम सर्व काही व्यवस्थित करणारा, या पद्धतीनं सुखाच्या काळी दुःखाच्या काळी हमेशा सगळ्यांच्या संकटात पडणारा मी याच्यासाठी माझी पत्नी गंगासागर याला उभं करत आहे। तरी याच्यानंतर माझी पत्नी उमेदवार गंगासागर ही बोल। नमस्कार, मी गंगासागर दीपक ओंकार आज आपल्या किनवट नगरपालिका येथे माझा खूप मोठा आणि चांगल्या महिलांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्या जागेचा मी प्रभाव करण्यासाठी इथे मी आज उभी आहे। मला सर्व जनतेने योगदान देण्याचे सहकार्य करावे आणि ज्या काही अडीअडचणी आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांच्या हितगुज आहेत आणि इतर काही समस्या असतील महिलांच्या अडीअडचणीतून मी त्यांचा मार्ग सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करीन आणि सतत त्यांच्या पाठीशी उभी राहीन। आणि ज्या काही अडीअडचणीत आणि ज्या काही त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि उन्नती यांच्यासाठी मी जागरूक राहीन। ज्या महिलांना निवारा नाही आहे त्यांच्या निवारण्यासाठी आपले पंतप्रधान रोजगार योजनेच्या ऍप्लिकेशनसाठी मी सतत कार्य करीन आणि ज्या महिला रस्त्यावर काम करतात त्यांच्या कामगारासाठी किनवट तालुक्यात ज्या काही कामाची ही आहे त्रुटी आहेत, बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या समस्येतून त्यांना रोजगार उभा करण्याची माझी मी हमी देते। आणि ज्या काही उमेदवार आहेत त्यांना आतापर्यंत कोणत्याही यांची संधी भेटलेली नाहीये कोणत्याच मार्गाची, आणि त्यांना रस्ते, नाले, रोड, लाईट यांच्या काही समस्या आहेत, त्यांच्या समस्या मी सोडवण्यासाठी प्रयत्न करते। ज्या काही ज्यांचे विद्यार्थी स्कूलमध्ये आहेत त्यांना, गोरगरिबांना काही ज्या संस्था आहेत त्यांना फीस भरण्यासाठी त्यांची ऐपत नाही राहत, आपण त्यांना पण प्रयत्न करू, त्यांच्या विद्यार्थ्यांचा विकास करू, त्यांच्या मुलांचा विकास करू आणि ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांच्यावर मात करू। एवढेच मी नाही तर माझ्या ज्या काही आपण सतत त्यांच्या पाठीशी उभे राहून नगरपालिका किनवट येथे माझा एक ठाम विजय मिळवून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि
करेल अशी मी शुभेच्छा देते.